ब्रीदजाचे जगदाणी तोची मणी स्मरावा समपाय करकटी उभा तटी भिवरेच्या पाहिलिया वेधलावी बैसे जीवी जडोनी समपाय करकटी उभा तटी भिवरेच्या तुका म्हणे भक्ती काजा धावेला जालवलाही समपाय करकटी उभा तटी भिवरेच्या रंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाणी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केलिया स्मरो होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उद्धारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवांचे समचरण सरोजम सांद्रणीलांबुदाभं जगणनीतपाणी मंडणं मंडणानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये घ्यावी माझी सेवा दीनो दुर्बळाची सेवा घ्यावी माझी सेवा माझी सेवा दीन दुर्बळाची देवा मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या प्रस्तुत प्राप्त सेवेचं कारण आपलं सर्वांना श्रुत आहे. परिहार द्यायची काही गरज नाही, पण थोडासा परिहार प्रतिवर्षी संपन्न होणार आपला हा नामयज्ञ मोठ्या भक्तिभावानं सगळ्या गावकऱ्यांच्या परिसरातल्या टाळकरी गायक वादक इतर मंडळींच्या सहकार्यानं हा सप्ताह संपन्न होत आहे. त्यातली आजची प्रथम दिवसाची सेवा परमभाग्यानं माझ्या वाट्याला आलेली आहे. निरूपणाकरता घेतलेला अभंग आहे देहो निवासी संत सम्राट जगद्वंदनीय जगद्गुरु वैराग्यमूर्ती तुकोबराय. या अभंगाच्या माध्यमातून देवाचा सामान्य आणि विशेष परिचय करून देतो. देवाचा परिचय सामान्यत्वानं तुम्हाला आम्हाला देवाचा परिचय, विशेषत्वानं आता परिचय म्हटलं तर लोक म्हणतील ओळख करून द्यायची देवाची, तर देवाची ओळख नाही कुणाला. देवाची ओळख नसतो तरी इथं आम्ही आलोच नसतो. आहे पण सामान्यत्वानं आहे, विशेषत्वानं त्याचं काय आहे. आता मंगलचरण प्रथमात चरणातून प्रवचनातून झालं असेल, मी तिकडं वळत नाही, कारण आजचा विषय आजचा दिवस असा आहे, त्याला दंडक आहे. देवाचं स्वरूप लक्षण आणि तटस्थ लक्षण सांगावं आणि मंगलाचरण करावं. आपल्या असं काही लिखित नाही, पण
संप्रदायाची एक परंपरा आहे, बरोबर ना. आणि त्या परंपरेला तडा जाईल असं काही नाही. शक्यतो समचरण दृष्टी सगळीजण घेतात. त्या अनुषंगानंच मी हा अभंग निवडलेला आहे. देवाचा परिचय दाय झाला. कुणाचा? देवाचा. तर आम्हाला सामान्यत्वानं माहीत आहे, कमरेवर हात ठेवलेले आहेत, विटेवर उभा आहे. मग कुणाला विठेवरचा दिसेल, कुणाला बाजूला उभा राहिलाय, हनुमंतरायाच्या रूपानं दिसेल, कुणाला भगवान शिवांच्या रूपात दिसेल. ज्याची ज्याची जशी श्रद्धा आहे. जेने जेने जैसे ध्यावे तैसे व्हावे कृपाळे. सामान्यत्वानं सगळ्यांना विशेषाचं अज्ञान आहे. वेदांतिक परिभाषेमध्ये बोलायचं म्हटलं तर सामान्याचं ज्ञान आहे, पण विशेषत्वाचं अज्ञान आहे. बरं, विशेषत्वानं त्याला जायचं म्हटलं तर तेही कठीण आहे. कारण त्याची रूपमुद्रा 4 आहेत. मेन रूप एकच आहे त्याचं स्वरूप लक्षण सांगायचं झालं तर तो एकच, निर्गुण निराकार. दुसरं त्याला रूप नाही, रंग नाही, रूप नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तू ही रघुराया. पुढे रघुराया म्हटले. आधी विशेष परिचय दिला आणि नंतर रघुराया सामान्य परिचय. म्हणजे कबीरदास दा निर्गुण निराकाराचे उपासक असून सामान्यांना कळावं म्हणून रघुराया. वास्तविक कबीरपंथी निर्गुण निराकाराशिवाय मानत नाहीत. माझं तिथं मडिलग्यात कीर्तन झालं. मडिलगे आपलं तुमच्या बाजूचं तिथं गारगुडी. कबीर त्यांच्या चरित्रात मला सांगितलं, ते म्हणले आम्ही निर्गुण निराकाराला मानत नाही. मग हे रघुराया खोडून टाका म्हटलं. सगुण साकाराला जर तुम्ही मानत नाही तर रघुराया काय करायला पाहिजे? रघुराया काढायला पाहिजे. मग कबीरदाना पत्र लिहा म्हटलं. कबीरदाना काय लिहा? पत्र द्या की तुमच्या अभंगातून रघुराया म्हटलं की रूप आलं, गुण आलं, वर्ण आला, सगळ्या गोष्टी आल्या. मात्र निर्गुण निराकाला नाही रूप. त्रोहारे श्रीहरी पाहिला डोळे भरी. पण कसा? त्याच्या अगोदर कसा आहे वर्ण? ज्ञानोबांच्या वर्ण अगोदर कसं आहे? सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावर्ण नाही रूप वर्ण गुण जेते तो हारे पुन्हा श्रीहरी. संतांचं विशेषत्वच आहे बरं. ते सगुणाला सोडू शकत नाही. सामान्य कळल्याशिवाय शाळेत जायच्या आधीच कलेक्टर होईल. अगोदर प्रायमरी करावी लागेल ना. अगोदर प्रायमरी करावं लागेल, मग विशेषत्वाकडे जा. विशेष पदवी केव्हा प्राप्त होईल? अगोदर सामान्याचं ज्ञान घेतल्याशिवाय विशेषत्व प्राप्त होणार नाही बरं. म्हणून त्याचं जे विशेष रूप आहे, जरी हरिपाठामध्ये भगवान ज्ञानोबारायांनी सांगितलं, श्री ज्ञानोबाराय म्हणतात अव्यक्त निराकार नाहीजा आणि पुढं जेथोनी चराचर हरिशी भजे. जेथोनी चराचर आणि मग पुढे म्हणतात हरिमुखे. गंमत आहे संतांची, कारण संतांचा आवडीचा विषय हा सगुण साकारच आहे. येतो त्याच्याकडं. पहिलं रूप आहे ते भगवंताचं निर्गुण निराकार आहे. तो एकच आहे. एकोहम असं वेदांत शास्त्रामध्ये त्याचं वर्णन आलं. वेद म्हणतो एकोहम, नंतर बहुशाम. नंतर कसा झाला? एकले न कंठवेची म्हणून केली निर्माण. गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे पंचही महाभौतिके भिन्ने भिन्ने हो ऐसा लागवे हा माया सूत्रधार. ऐसा लागवे हा माया सूत्रधार. एकटाचे झाला नानाकार. एकटाचे झाला नानाकार. स्थूल सूक्ष्म
सूक्ष्म जीव जीवाचे अंतरी स्थूल सूक्ष्म स्थूल सूक्ष्म जीव जीवाचे अंतरी स्थूल सूक्ष्म जीवाचे तो हा नंद नंदनुसय बाल ब्रह्मचारी हो नंद नंदन तो हा नंद नंदनुसय बाल ब्रह्मचारी हो नंद नंदन बाल ब्रह्मचारी हो अगव्य माया सूत्रधार ऐसा रागवी माया सूत्रधार ऐसा लागव्य माया सूत्रधार लागव्य माया सूत्रधार निर्गुण निराकार हा सामान्यांचा विषय होऊ शकत नाही, त्याला ज्ञानीच लागतं. निर्गुण निराकार कुणाचा विषय असं जरी त्याचं मूळ स्वरूप असलं, मला वाटतंय त्याच्याकरता तुकोबराने कसं प्रमाण दिलं निर्गुण निराकार दोन्हींच्या करताय प्रमाण. आता इथं सुद्धा एकी एकटाची झाला नानाकारी तो हा नंद नंदनु सये बाल ब्रह्मचारी. परिचय देत असताना असं आहे, दोन्हीचा परिचय दिलेला आहे संतांनी. निर्गुण निराकार असला तरी एकट्याला काही करता येत नाही, म्हणून एकले न कंठवेची म्हणून या येणे. आता पहिलं स्वरूप हे जे निर्गुण निराकार आहे त्याचं दुसरं नाव आहे सत्य ज्ञानानंतम ब्रह्म. सत्याचं ज्ञान झाल्यानंतर वास्तविक सगळीकडे ब्रह्म दिसायला लागेल. लक्षात घ्यायचं, सगळीकडे आपण नुसतं ऐकून वाचून अहम ब्रह्मास्मी सर्वम खलविदम ब्रह्म ऐकून वाचून होणार नाही आहे. बरं, पाठ घेऊन सुद्धा होणार नाही. काल आमची मधुकर महाराजांची याच्यावर खूप चर्चा झाली. किती जरी उच्च कोटीचं ज्ञान प्रतिपादित करता आलं तर अनुभवाशिवाय ते शक्य, कारण निर्गुण निराकार हा सांगण्याचा विषय असू शकत नाही, तो अनुभवाचा विषय. म्हणून तुकोबाराय प्रमाण देतात, आहे ऐसा देव वदवावी वाण, आहे ऐसा देव वदवावी वाण, नाही ऐसा मनी अनुभवावा. आहे ऐसा देव वदवावी वाणी, इथे सुद्धा विशेष परिचय देताना आहे आणि नाही आहे. आहे तो वधवावा, गोड तुझे रूप हा वाणीचा विषय आहे. आहे तो कशाचा विषय? वाणीचा विषय. त्याचं वर्णन करता येतं, रूपाचं वर्णन करता येतं, गुणगान गाता येतं, सुख दुःख सांगता येतं, आपल्या उणीवास दुणीवा सांगता येतात, मदतीला बोलवता येतं. ये बाबा आता भांगलायचं आहे, तसं त्याला परिहार द्यायची गरज नाही. जर यथार्थ ज्ञान झालं भगवंताचं तर परिहार द्यायची गरज आहे. कसं आहे प्रमाण आहे, मला वाटते भोपाळीतलं, परिहाराची न लगे विठ्ठल 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 न कळता तुम्हा सळो येते अंतर, आन सांगता तुम्हा येते अंतर,
काय झालं, मला झोप नाही म्हणून विसरायला लागले. न सांगता तुम्हा कळो येते नंतर. मी याचं उत्तरार्धात देईन, कारण ते सगुणाचा विषय, हा निर्गुणाचा विषय असू शकत नाही. निर्गुण व्यापक आहे. विश्वी विश्वंभर हे विशेष रूप आहे त्याचं. विश्वी विश्वंभर, त्याकरता ज्ञान व्हावं लागेल. म्हणून आंधळा प्रकरणात 2 प्रकारचे आंधळे सांगितले. सगुण निर्गुण निराकाराचं ज्ञान होण्याकरता 2 प्रकारचे आंधळे. एकाला जगत जगत रूपानं दिसतं आणि दुसऱ्याला जगत जगदीश्वर रूपानं दिसतं. ज्याला जगत जगदीश्वर रूपाने दिसतो तो संसारी, आणि ज्याला जगत जगदीश्वर रूपानं दिसतो तो भक्त आणि ज्ञानी समजावा. आता आपल्या दृष्टीला आणि आपल्या मनाला विचारा, जग आम्हाला काय दिसतंय? मग आपण परमार्थी की संसारी ठरवायचं. त्याकरता देहाचा निराश व्हावा. मुदलात ते ज्ञान होण्याकरता उपाधीचा नाश झाल्याशिवाय. म्हणून निर्गुण निराकार हे त्याचं मूळ स्वरूप आहे. ते कळण्याकरता सामान्य जीवांचा विषय होऊ शकत नाही. दुसरं एक रूप धारण केलं भगवंतानी. फक्त रूप धारण केलं नाही, फक्त नाव बदललं कळण्याकरता. निर्गुण पण साकार, निर्गुण निराकार झाला, तर निर्गुण साकार. 4 विग्रह सांगतो आपण अभंगाकडे वळूया. तोची मनी स्मरावा. त्याचं यथार्थ ज्ञान झालं की मग तोची इकडे येतो. निर्गुण निराकार म्हणजे सगळीकडे देवच आहे, देवाशिवाय काय नाही. मग आता ह्याच्यात व्यवहार कसा चालवायचा असा अडचण येईल. तू बी देव मी बी देव, मी तिकडं आता जात नाही. सगळंच देव दिसण्याकरता फार अनंत जन्माची तपश्चर्या लागेल. एका जन्मातल्या साधनेनं निर्गुण निराकार कळणार नाही. अंडरलाईन करा. 25 वाऱ्या केल्या नाही जमायचं ते. ज्ञानोबारायनं विचारा, माझ्या सत्यवादाचे तो वाचा केले मागे बहुता जन्मी. तुकोबारायनं विचारा, मागे बहुता जन्मी. या जन्मातल्या 51 वाऱ्या मोजाय नाहीत, मागे बहुता जन्मी. नामदेवरायनं घ्या, जन्मोजन्मी. तर बहुता बी काढून टाकलं त्याने. ज्या ज्यावेळी आम्हाला जन्म मिळाला, ज्या ज्यावेळी आम्हाला जन्म मिळाला त्यांनी बहुताही काढून टाकलं. ज्या ज्यावेळी आम्ही जन्म मिळाला त्यावेळी काय केलं? हेच केलं. जन्मोजन्मी आम्ही जोडी आली भक्ती, तेव्हा तुझी प्राप्ती. आणि विशेष आहे, परिचय नाही म्हणावा. अरे देवाचा परिचय नाही म्हणावा, सामान्यत्वानं सुद्धा नव्हता. कोणाकोणाला सांगतो, दुर्योधन घ्या महाभारतातला. रोज बघता का नाही देवाला? दुर्योधनानं किती वेळा देवाला बघितला असेल? बोला की हो, किती वेळा बघितला असेल? दोघही सख्य भाऊ म्हणा किंवा सख्य चुलत भाऊ. एक अर्जुन आहे, इकडं दुर्योधन आहे. रोज भेटता का नाही त्याला? ओळखला का? सामान्यत्वानं बी नाही आणि आमच्यात तरी काय कमी आहेत. सामान्यत्वानं बी नाही आणि विशेषत्वानं बी नाही. माळ घालून सुद्धा नाही. खरंच आहे बरं. ती घाटली की इकडे यायचंच बंद होते. बघितलंय म्हणते, आम्हाला तर माहिती झाला. खरं आहे खोटं आहे का? शक्यतो माळ घालीस तर लई इकडे सप्त्याकडे सेवा करा येईल, हे उचल ते उचल. आणि एकदा घाटली त्याला आम्हाला शोधायला जायला लागतं. डोंगरेजी महाराज होऊन गेले, भागवतकार, सुंदर कथाकार डोंगरेजी महाराज. आता तसा कथाकार होणे, भागवतकार होणे नाही. बरं ऐका बरं, एका एका कथेला 4 ते 5 कोट रुपये जमायचे. किती? 4 ते 5 कोट. कोट कोट. आमचं जाण्या येण्याचं बी बसत नाही. ऐका महाराज, बरोबर ना? 5 कोट जमायचे, पण त्याच्यातला 1 रुपयाही घ्यायचा. त्याच्यातला 1 रुपया दान घ्यायचे नाही. असं सांगतात. का सांगालोय? ज्यावेळी त्यांच्या पत्नी देवाघरी गेल्या
तर त्या अंत्यसंस्काराचं साहित्य घेण्या इतकंही पैसे त्यांच्याकडे. त्यांनी काय सांगितलं, लोक म्हणते आम्ही नुसतं सांगा ह्यांना चंदनाच्या लाकडात आम्ही पेटवतो. लोक काय म्हणायचे, महाराज तुम्ही फक्त आम्हाला आज्ञा द्या, यांचं आम्ही काय करायचं, तुम्ही काहीच करू नका म्हटला. तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र काढा, इकाणी साहित्य आणा. आणि त्यांच्या गळ्यातलं मंगळसूत्र विकून त्यांचं साहित्य आणून अंत्यसंस्कार केले. म्हणून त्यांचं भागवत असं सांगतात, भागवतात प्रत्यक्ष परमात्मा बसत होता श्रवणाला, एवढा अधिकारी पुरुष. त्याच्यामध्ये त्याने एक हिंदी दोहा लिहिलाय, देवाचा परिचय करण्याकरता एक साधक हिंदी पद आहे, होगा सकल जहां में. व्यापक असं सांगितलं ना, मग आता व्यापक म्हटलं की कुठे आला, सकल जहां में, होगा सकल जहां में पता न मिला कोय. हुडकतच गेलो पण मिळाला, काय मिळालं नाही, कारण ब्रह्मज्ञानी गुरु भेटल्याशिवाय त्याचं यथार्थ ज्ञान होत नाही. नुसता गुरुही उपयोगाचा नाही. तुम्ही आम्ही गुरु करून घेतला का ब्रह्मज्ञानी गुरु, कुणाखंड माळ घातला, हात वर करा, गाल माळ ठेव 51, वारी कोणती आषाढी ये आणि प्रत्येक वारीला 51 ठेव आणि जा. परत तुझा आणि माझा काय, असं करून कवा ब्रह्मज्ञान होईल तेवढं सांगा. आणि आता चाललंय काय, गुरु शिष्य परंपरा राहिली का, आता राहिल्या का, अजिबात. मी टीका करतोय असं नाही बरं, मला वास्तव बोलायला घाबरत नाही, मी टीका कुणावर करत नाही, तेवढा माझा अधिकार नाही, मी तेवढा ज्ञानीही नाही. पता काय, होगा सकल जहां में पता लगा न तेरा कोई, जब तेरा पता चला तो मेरा पता न मिले कोय. ज्यावेळी देवाचा पत्ता आपल्याला कळतो त्यावेळी आपण राहतो का, आता देव पहावया तेथे निरखित निरखित गेली. आणि तव तन्मयची ज्ञानोबरे म्हणतात मी निरखित गेले, आणि तुकोबरे म्हणतात मी देव एक भक्तिशास्त्राच्या दृष्टीने जातो आणि एक ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने गेले. ज्ञानोबरा ज्ञानशास्त्राच्या आधात. निरीक्षण करणं म्हणजे काय, ज्ञान आहे. निरखित निरखित निरीक्षण कर, निरीक्षण म्हणजे ज्ञान आहे. इथे एक ज्ञानाच्या माध्यमातून गेलाय, दोन्ही गोष्टीनं तो कळतो. एक तर उच्च कोटीची भक्ती असावी किंवा उच्च कोटीचं ज्ञान पाहिजे. निरीक्षण म्हणजे काय, आता हे दोन्ही आहेत बघा. एक उच्च कोटीचे भक्त आहे, तो का झाला शे, भक्तिशास्त्रातला कळस तो कुवार, आणि ज्ञानशास्त्राचा पाया ज्ञानोबा आहे. ज्ञानशास्त्राचा बेस म्हटलं, ज्ञानाचा ज्याला बेस त्याच्यापासून सगळं ज्ञान आहे. ज्ञानेश्वरी सोडली तर ज्ञानाचा बेस जगात कुठेही मिळणार नाही. बरं, याचा अर्थ दुसऱ्या ग्रंथात ज्ञान नाही असं नाही, कारण ज्ञानोबाऱ्यांची जी ज्ञानेश्वरी आहे ती उच्च कोटीचा ग्रंथ आहे. बरं, आम्ही भाग्याच्या आहोत की असे ग्रंथ आपल्या देशात निर्माण झाले आणि त्यात विशेषत्वानं महाराष्ट्रात निर्माण झाले. म्हणून निर्गुण निराकार कळण्याकरता काय करावं लागेल, एक तर उच्च कोटीची भक्ती किंवा उच्च कोटीचं ज्ञान. आणि या दोन गोष्टी नसतील तर भगवंताचं मूळ स्वरूप कळणार नाही. मग किती पता ढूंढो, पटा ढूंढायला कशाय पाहिजे, तो कुठं आहे, देव बाहेर शोधा चाकात. बोला, देव शोधायचा कुठं, बाहेर का, आम्ही शोधालोय कुठं. पंढरीत जाऊन बी सगळ्यात तीर्थक्षेत्राला जात आहे, पंढरीत जाऊन सुद्धा सगळ्या तीर्थक्षेत्राला. त्याच्याकरता तुकोबाऱ्यांनी जाऊ नये असं नाही, पण तीर्थी धोंडा उद्यापासून जायचं बंदोशीला. तीर्थी धोंडा पाणी काय होतं, तीर्थाटनानं पुण्य सामुग्रीनं सत्कर्मानं अंतकरण शुद्धी करता या गोष्टी करायच्या आहेत. निरपेक्ष कर्म ही जी आहेत ना वाट्याला आलेली, निरपेक्ष कर्मानं काय होते, आणि अंतकरण शुद्धी होत नाही तोपर्यंत आपला परमार्थात प्रवेश
लक्षात घ्या बरं. म्हणजे मग तुम्ही नित्य ऐकलेलं आहे, मला विक्षेपादी दोष गेल्याशिवाय. नित्य तुमच्या पाठात असतं. मी काय तिकडं जात नाही. माझं कीर्तन शक्यतो मी जनरली बोलतोय. पण आता इथं तुम्ही सगळे अभ्यास आहे म्हणून थोडासा यू टर्न घेतलाय. माझ्यावर आरोप असतोय हे नुसतं जनरलीच बोलते. मी जनरली बोलत नाही, सामान्य भाषेतून तत्वज्ञान सांगतो. असं नाही त्याचं काय जनरल बोलला म्हणजे तिथं जनरल बोलतो. ही कशी आहे, वेदांतिक परिभाषा ही जड आहे बरं. वेदांतिक परिभाषा सामान्यांना कळत नाही. आणि मग बाहेर गेल्यावर चर्चा सुरू होती. महाराज खोलात गेलता. महाराज कुठे गेलता? मग आता खोलात गेलेला वर आला तर बरं. खोलात जायला गेलेला शक्यतो बुडण्याची शक्यता दाट आहे बरं. मला खोलात जायची सवय नाही. मुद्द्याकडे या. पहिलं रूप निर्गुण निराकार आहे. दुसरं सगुण सगुण निर्गुण पण साकार. त्याला शबल ब्रह्म असं नाव आहे किंवा माया विशिष्ट चैतन्य. अजून एक तिसरं नाव आहे त्याला. त्याचा विग्रह करत गेलं तर पुन्हा अनेक नाव पडतं त्याला. माया विशिष्ट चैतन्य म्हणजे काय, चैतन्यच पण मायेचा संग झाल्यामुळे रूप धारण केलं. गुण धारण, गुणाला विटेवरी पितांबरधारी सुंदर तो. मायेचा संग करून, उपाधीचा संग करून. आता इथं आमच्यातच आहे तो अंतःकरणात परमात्मा. पण आता संग कशाचा आहे, मायेचं कार्य म्हणजे शरीर आहे आणि त्याच्या आड लपला. बैसे जीवी जडोनी इथं यायचं आहे. आत जाऊन बसला. मग आता आतला दिसायला का बाहेरला? मुक्त होता परे बळे झाला. निर्गुण निराकार ब्रह्मच होतो आपण. अहम ब्रह्मास्मीच होतो. पण अहम देहोस्मी, मी देह. मग देहासंबंधाने असणारे काम, क्रोध, लोभ हे विकार सहजच आले ना त्याच्यासोबत, लागावळ झाली. आणि मग देह म्हणजेच मी असा भाव झाला. परिणाम मुक्त होतो. पण पुन्हा बळे का जाणून बुजून का आपण. मग त्याच्याकरता मग संतासवे बसतात. तिकडं जावं. मग ते ज्ञान घ्यायचं असेल, आपलं स्वरूप जाणून घ्यायचं असेल, परिसंतासवे योग ज्ञानी. मग तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. या सगळ्या गोष्टीच्या प्रक्रिया. आता इथं जरी तो देह धारण करून 2 झाला असला तर त्याला 2 म्हणता येतात का? अमृत नभामध्ये त्याचं सुंदर वर्णन आलं. सोने सोनेपणा होणे न येता झाले लेणी, तैसे न वेचिता जग होणे अंगे जया. कल्लोळ कंचूक प्रकरण 2 मध्ये त्याचं सुंदर वर्णन आलेलं. कल्लोळ आणि कंचूक, लाट लहरी हे सगळं काय आहे? पूर आला ते पाणीच आहे. लाट आहे ते, पर वाफ झालंय ते पाणीच आहे. बर्फ झालंय ते पाणीच आहे. पण त्याची नावं भिन्न भिन्न आहे. आता मी सांगू का, इथला ड्रेस बघून बुवा, दवाखान्यातला ड्रेस बघून डॉक्टर. बुवा आणि डॉक्टर काय 2 आहेत का? ज्यांनी दोन्ही वेशात पाहिलं तर तो हाच म्हटले ना संतांनी. तो हा सुंदर ते. संतांनी किती सोप्या भाषेत सांगितलं. सुंदर असणारा जो ब्रह्म आहे ना तो तोच आहे. तो आणि हा म्हणजे कुठला? जो व्यापक आहे तो, आणि हा सगुण झालाय हा. दोन्हीही एकच आहे. हे संतांना त्याचं यथार्थ ज्ञान होतं. म्हणून व्यापकणात, म्हणून त्याचं दुसरं नाव आहे निर्गुण पण साकार. आणि तिसरा जो आहे सगुण साकार. आता हा आमचा देव सगळ्यांचा. आमचा म्हणण्यापेक्षा आम्हाला संतांनी याचीच उपासना करायला सांगितली. कारण अर्जुनाचाही प्रश्न आहे 12व्यात. व्यक्त आणि अव्यक्त हे तू सांगसी निभ्रांत, भक्ती पावी जे व्यक्त आणि अव्यक्त योगे. इथं सुंदर वर्णन केलं बा. भक्तीनं व्यक्त मिळतो आणि अव्यक्त योगानं.
कशानं? म्हणून ज्ञानराज माझी ज्ञानोबाचा देव ह्यो काय त्यो बोला निर्गुण निराकारचे उपासक बरं ज्ञानोबा आहे. पण नामदेवरायांची सगुण भक्ती पाहिल्यानंतर मग त्यांनी निर्गुणाला सोडून दिले. मग माझ्या जीवेची आवडी पंढरपुरा नेनगुडी. मग कुठं मन रंगले? पांडुरंगी. आता हाच का म्हणावा? हाच याचीच उपास तोची मनी स्मरावा. हा निर्गुण सगुण साकार आहे ना, याचीच भक्ती का करावी? वेदांतिक परिभाषेतलं कारण देऊन मी माझ्या नित्याच्या कीर्तनाकडे वळतो. आता मी दोन्ही परिचय दिले, निर्गुण निराकार तो ज्ञानाचा विषय आणि सगुण साकार तुमच्या आमच्या करता. हां, निर्गुण निराकार आपण ते आहेत बघा कोणतरी एक, तूही निराकार आणि ढोलकी लावून भजन करतात. निराकारात भजन आहे रे? तुमच्या निराकारात भजन आहे का? बोला. निराकारात भजन नाही म्हणून संतांनी सांगितलं. आता हाच का बसायचा? अन्वय व्यतिरेकानं जर याचं चिंतन करायचं म्हटलं, सगुणच का भजायचा? तर ऐका बरं, ज्ञानोबांच्या नामदेवरांच्या भक्तीतलंच प्रमाण आहे. निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगी. त्याचा अन्वय व्यतिरेकाने थोडंसं चिंतन मांडतो आणि नित्याच्या अभंगाकडे येतो. ऐका, सगुण साकार आहे ना, याच्यामध्ये दोन्हीचाही विग्रह आहे. म्हणजे उदाहरण देऊन सांगतो तुम्हाला, एका 50च्या नोटीमध्ये दोन, एका 100च्या नोटीत 2 50 आहेत का नाही? सरळ प्रश्न. एका 100च्या नोटीत 2 50च्या आहेत, म्हणजे अन्वय आहे. 100च्या नोटीमध्ये 2 50चा काय आहे? अन्वय. अन्वय म्हणजे असं नाही आहे. आत्ताच्या आत्ता दाखवा म्हटलं तर दाखवता येतात का? बरं, नाही हे सिद्ध तरी करता येतं का? आत्ताच्या आत्ता दाखवा म्हटलं तर दाखवता येत नाही. थांब म्हणणार, मोड करून आणतो. मग तिथं दुसऱ्याकडे ज्याच्याकडे 2 50 आहेत त्याला 1 द्यावी लागेल आणि त्यांना 2 50च्या. आता एका सांगा, त्यातल्या एका 50च्या नोटीमध्ये 1 100ची आहे का? आता नाही. इथं माझा तिथं व्यतिरेक आला. हां, आता इथं या सगुण साकारामध्ये निर्गुण स्वरूप आहे की नाही? बरोबर. सगुणामध्ये निर्गुणाचा अन्वय आहे, तो मान्य करावा लागेल. आता आम्ही जरी सगुण असलो तरी निर्गुण ब्रह्म जे शरीर चालवतो ते आत आहे की नाही? आहे की नाही? बोला. आहे. मग सगुणाची जर भक्ती केली तर निर्गुणाला पोचत असेल तर मग निर्गुणाच्याकडे जाच का? जो विषय गहन आहे तिकडे जाच का? म्हणून इथं संत काय म्हणतात, निर्गुणाचे भेटी आलो. एकाला केलेली पूजा जर दोघांना पावत असेल, हे बघा, आता मला दिलं पाकिट काय आणि डॉक्टरला दिलं काय? बोला बोला. जाऊ दे. आता कीर्तन झाल्यावर बाबा आम्ही पाकिट बोवाला दिलं, ते म्हणते बॉल नाही ते द्यायला डॉक्टरला दिलंय. तुम्ही काय म्हणणार? एक म्हणते डॉक्टरला दिलं, एक म्हणते बोवाला दिलं. डॉक्टर आणि बोवा एकच असेल तर मग का दोन्हीकडे आणि हिंडा? हेच संतांनी सांगितलं. बरं, सगुण साकाराची भक्ती संतांनी का सांगितली? तो भक्ता करता झाला. आणि याचे जे अवतार आहेत ना, ते 3 प्रकाराने घेतले जातात. देवाचे अवतार रूप जे आहेत ना, तसं म्हटलं तर ते ज्ञानोबांनी त्याचं वर्णन केले. अवताराच्या राशी तो हा विठेवरी. किंवा आता अवताराच्या राशी म्हटलं तरी त्याची मूळ कारण 3 आहेत. पहिलं कारण स्वतःच्या आवडीचं एक रूप धारण केलं, भक्तांच्या आवडीचं एक रूप धारण केला आणि काळाची गरज म्हणून एक रूप धारण केला. ऐका बरं काय सांगितलं, कशी रूप आहे त्याची? एक भक्तांच्या आवडीचं. आता हे विटेवर आहे ते कुणाच्या आवडीचं? आवडे हे रूप गोजिरे पाहता लोचन सुखावले तोची मनी स्मरावा. इकडे येतो अभंगाकडं. का? आवडीचं जर पदार्थ असला तर तुम्हाला ताव मारायला जास्त मजा येते का नाही? कोणताही विषय आवडीचा असेल तर त्याच्यात रस निर्माण होतो का नाही?
आवडीचं रूप नसेल तर मग रस निर्माण होत नाही. म्हणून भक्तांच्या आवडीचं एक रूप धरलं. भगवान श्रीकृष्णाचं रूप आहे हे भक्तांच्या आवडीचं नाही, त्याच्या स्वतःच आवडीचं आहे. आणि नरसोबा झाला म्हणजे नरसिंह. ती काळाची गरज काय, भक्ताची आवड. त्याची बी आवड नाही, भक्ताची आवड नाही. ती कशाची गरज होती, काळाची गरज. तसलं रूप नाही धरलं तर हिरण्यकश्यप मरत नाही. का मरेल, ती काळाची गरज. मग आमच्या आवडीचं रूप जर धारण करून आला असेल तर मग त्या रूपाशी निगडीत राहायला तोची मणी स्मरावा. मग आता तो आवडीचं रूप धारण केलेला कसा आहे त्याचं सगुण साकाराचं वर्णन करताना ही 3 देवाची मुख्य रूपं झाली. कुठलं कुठलं, निर्गुण निराकार, निर्गुण साकार आणि सगुण साकार. आणि चौथं जे आहे जे आम्ही इथं आणलंय त्याला अर्च विग्रह म्हणतात. काय म्हणतात, अर्च विग्रह. म्हणजे त्याची मूर्ती किंवा प्रतिमा समोर ठेवून त्याची ध्यान धारणा करणे. आता हे नसतं तर हे तर सप्ताह होईत म्हणता. प्रत्येकाच्या घरात बी आहेच की मूर्ती. त्या घरात सप्ताह होईल आराधना करण्याकरता त्याचं एक प्रतीक मांडलं आपण. प्रतीक म्हणजे अर्च विग्रह म्हणजे मूर्ती किंवा प्रतिमा. आता मग मूर्तीत आणि प्रतिमेत आहे का देव? ज्याला ब्रह्मज्ञान झालं तो नाही म्हणणार नाही. तुकोबारायांना विचारा, मूर्तीत सुद्धा देव आहे. लक्षात घ्या, अवघे ब्रह्म रूप, अवघे ब्रह्म रूप रिता नाही ठावा, अवघे ब्रह्मरूप. अवघे ब्रह्मरूप असेल तर मग प्रतिमा वेगळी असेल का? मग याच्यावर पुष्कळ प्रमाणात देता येतील. विठ्ठल विस्तारला सप्तई पाताळे, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी. जनाबाईला विचारा, जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला, आजिम्या दृष्टीने देखिला विठ्ठलची विठ्ठल. नुसता देखिला काय, प्रगटही केला. मूर्तीतनं प्रगट केला का नाही? दळायला जायचा तो मूर्तीतनंच काय बाहेर न. बोला, अवघे ब्रह्मरूप. घ्या प्रल्हादाचं उदाहरण. खांब देव असू शकतो का तुमच्या आमच्या मताप्रमाणे? बोला, तुमच्या मतानं घरातला खांब आहे ते आमचं डोसकं आपटायसाठी आहे काय देव म्हणून पाया पण आहे? बोला. पण खांबातनं सुद्धा काढला ना त्यानं. त्याकरता अगोदर अवस्था काय प्राप्त होईल? अवघे रीता नाईटा. प्रतिमा सुद्धा देव आहे. म्हणून यात भक्तिशास्त्राचा हा विषय आहे. बरं, खांबातनं प्रगट करायचा असेल तर तसा उच्च कोटीचा भाव असला. म्हणून भावे विनदेव न कळे मी संदेह. हे ज्ञानाचा सागर म्हणतोय का, भक्तीचा नव्हे. अंडरलाईन कराय. कोण म्हणतोय काय? कारण जो ज्याच्यामध्ये प्रावीण्य मिळवलेला आहे तो त्याच गोष्टीचा उहापोह करेल का दुसऱ्याची वाहवा करेल? बोला. ज्ञानोबाराय म्हटलं की ज्ञान, तुकोबाराय म्हटलं की वैराग्य, नामदेवराय म्हटलं की सगळं वाङ्मय काढा. त्याच्यात ओत प्रेत प्रेमानं भरलेलं नामदेवरायांचं वाङ्मय, ओत प्रेत वैराग्यानं भरलेलं तुकोबा. जाळोनी संसार बैसलो अंगणी, संसाराशी आगी, संसार पिटिवला जाळला. तेच सांगाल काय दुसरं सांगेल? बरोबर आहे. ज्ञानोबाराय तसं म्हणतात का? सगळ्या ज्ञानाच्या गोष्टी सांगतात. ज्ञानाच्या गोष्टी, ज्ञानाचं प्रतिपादन करणारे ज्ञानोबाराय भावाबद्दल लिहितात हरिपाठामध्ये. भाव बळे आकळे एरवी. म्हणून भक्तीचा विषयच भाव आहे. बरं, भाव नसेल तर भक्ती होऊ शकत नाही, लक्षात घ्यायचं. आणि भक्ती नाही तर देव नाही. बळे विन शक्ती, भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती आणि बळे विन शक्ती बोलू नये. म्हणून चारीच्या चारी रूप थोड्याशा फरकानं मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आता अभंगाचं थोडंसं चिंतन करू. एक, मूळ स्वरूप निर्गुण निराकार.
आपल्याला तिथंच सगळ्यांना जायचं आहे. आणि पण ते मिळवण्याकरता सगुण साकाराचा योग्य वापर करून घ्यायचा. हे दिलेले शरीर कशा करताय? त्याला जाणण्याकरता. आमचे गुरुजी दृष्टांत द्यायचे, ऐका तेवढा दृष्टांत देतो आणि अभंगाचं चिंतन करूया. शेतात गेल्यावर काटा कशाने काढायचा? शेतात गेला आपण आणि काटा लागला. शेताकडे जाताना सुया पिणं दाबणं असलं घेऊन जातोय आम्ही. तिथं टिकाव खोर नांगर त्या काटा काढता येत नाही. लागलेला काटा कशाने काढायचा? काट्यानंच काटा काढायचा. बरं, काट्यानं काटा काढल्यावर काटा टाकायचा का खिशात ठेवायचा? काट्यानं काटा काढायचा आणि काटा टाकून द्यायचा. नाहीतर म्हणायचं नाही, बरं झालं काटेराव तुम्ही होता म्हणून माझा काटा निघला, आणि कवातरी लागला तर काढा येईल म्हणून. याला आसक्त बुद्धी म्हणतात. प्रपंचाविषयी देहबुद्धी, देहाबद्दलची आसक्ती तुम्हाला बंधाला कारणीभूत झाल्याशिवाय. आणि समजा खिशात ठेवला आणि दुपारचं जेवण हो म्हणून मोगावर ताक प्याला आणि झोपला आणि उरपाटा झोपला. आता तो छातीत कुठं घुसल काटा? बरकुडीत घुसल. आता बरकुडीतला काटा काट्याने निघेल का ऑपरेशन करायला लागेल? पण ऑपरेशन करण्या इतकडं आपण जायचं नाही. शरीर मिळालंय ना, त्याचं यथार्थ ज्ञान करायचं आणि जीवनमुक्त व्हायचं, बस. त्याच्यात गुंतत बसायचं नाही. म्हणून मी माझं कीर्तनाला सगळे रिटायर्ड झालेलीच येतात हो. म्हणून आता रिटायर्ड झाल्यानं माझी एक विनंती आहे, मोक्ष म्हणजे काय सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला. मुक्त होणं म्हणजे काय? आता काट्यानं काटा कसा काढायचा सांगतो. आता तुम्ही घरच्यांच्या दृष्टीने टाकाऊ काय टिकाऊ? टाकाऊ. खरं सांगायचं, टाकाऊ. कोणी तुम्हाला क्रेडिट देत नाही. खिशातलं पैसे घेऊन पोरं बंगलं बांधतात आणि तांदळ्यातल्या खड्यासारखं. चुकीचं आहे काय? वास्तव आहे. बरं, मी परवा ज्येष्ठ नागरिक संघ होपरीला गेलतो महाराज. ज्येष्ठ नागरिक संघ आहे, त्यांनी सुंदर संकल्पना राबवली. रोज सकाळ संध्याकाळ 2-2 तास देवाचा नामाचा घोष करतात. सगळं सोडून देतात. चला, तरुणपणामध्ये आपल्याला परमार्थ आपल्या मनासारखा करता आला नाही का? मोह होता. कशाचा? संसाराचा, मुलांचा, पोरांचा. बरोबर आहे ना? तुम्ही तुमच्या इच्छा मारून जगला का इच्छा पूर्ण करत जगलाय? खरं सांगायचं, प्रामाणिकपणे बोला. मी जगलोय कारण मी संसारी आहे. आम्ही इच्छेप्रमाणे कुठे फिरायला गेलो नाही, इच्छेप्रमाणे कधी कपडे घेतली नाहीत, इच्छेप्रमाणे मालकिनीलाही कुठे घेऊन गेलो नाही. बरोबर आहे ना? का? एकच आमचं वाक्य होतं, पोटाला 2 पोरं आहेत. बरोबर ना? सगळं आयुष्य आम्ही कुणाकरता वेचलं? खरं सांगा, कुणाची पोरं तुम्हाला क्रेडिट देतात? देतात का? नाही, माझी तसली नाहीत. तुझी तसली नाहीत, खरं आणणारी तसली नाही. आलेली तुझी नाही का? ती पोराला कान मंत्र दिल्याशिवाय एक तर ती पाहिजे असली तर ती घ्या, नाहीतर मी तरी. आता पोरग काढतोय कातरीत, हिला नको म्हणावं तर त्याला घेऊन काय करायचं, त्याला नको म्हणावं तर ही काय करायचं. मी विनोद म्हणून सांगत नाही, वास्तव सांगा लागलोय. जर आपल्याला ती क्रेडिट देत नसतील तर क्रेडिट देणारा जो परमात्मा आहे त्याचं भजन करा. आता कोणतीही प्रापंचिक जबाबदारी आता घ्यायची, मोकळं मन करा. सांगू तुम्हाला, त्यावेळी जमलं नाही ना आपला चांगली कपडे घ्यायला, फर्स्ट क्लास ड्रेस घ्यायचा, घाला जीन मस्त पैकी. त्यावेळी कॅडबरी खायला मिळाली, तुम्ही बी एक घ्या, म्हाताऱ्याला बी एक द्या. मस्तपैकी बागत जाऊन खांद्यावर हात टाकून बसा. लोक काय म्हणतात ती म्हणून देत. सांगतो तुम्हाला, विचारांनी ग्रस्त असणारं शरीर परमार्थाला कामाला येत नाही. मोकळं लागतं बरे, यालाच मोकळं होणं म्हणतात. आम्ही काय करतोय, दोन्ही गोष्टी आता दाबून भरायला लागलोय.
एक बी आत शिरना ना परमार्थ बी घडना आणि ना प्रपंच घडण. खरंय बरं, मी तर आता सगळ्या जबाबदाऱ्या झटकलीत. आम्ही आमची कर्तव्य, आणि हीच भारतीय जीवन प्रणाली आहे ना. यालाच भारतीय जीवन. ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थ आश्रम, गृहस्थ झाला की आता वानप्रस्थ व्हायचं. वानप्रस्थ म्हणजे सगळ्यांचा. ब्रह्मचारी आश्रमे घोकावे अक्षरे, घोकावे अक्षरे. ब्रह्मचारी आश्रम मध्ये आम्ही विद्या प्राप्त केली, संसार नीट नेटका केला. आम्ही जो संसार केलाय ना त्याची कदर मुलांना. खरं सांगा बरं, कोण क्रेडिट? नुसतं म्हणा मी ह्याव केलं आणि त्याव केलं, लगेच म्हणतात बाबा देवळाकडे जावा. सगळीच करतात काय, तूच केलंस असा परमात्मा म्हणत नाही बरं. सगळीच करतोस आणि तूच भक्ती करतोस. थोडं जरी, अरे सांगू का, परमार्थ आयुष्यभरच करायला पाहिजे असं नाही. जोपर्यंत तुम्हाला अनुताप होत नाही प्रपंचाचा तोपर्यंत तुम्ही संसारीच आहे. तोपर्यंत देव कळत नाही. ही काळ्या दगडा अनुताप व्हावा, केलेल्या गोष्टीचा पश्चाताप व्हावा. एवढं आयुष्य मी फुकट घालवलं, ज्याच्याकरता आयुष्य घालवायला पाहिजे होतं त्याच्याकरता घालवलं, म्हणून तोचे म्हणी स्मरावा. आता उरलेलं आयुष्य सांगू का, पुराणातली उदाहरणं. देव कळून घेण्याकरता 1 तासात खटवांग राजानं कळून घेतला. किती? मरायला किती तास उरले ते? 1 तासात देवाला कळून घेतलं. सगळ्यांचा त्याग केला आणि देवरूप झाला. अजून तुम्हाला पुष्कळ वेळ आहे, द्या सगळ्या जबाबदाऱ्या झटकून. आणि सांगतो तुम्हाला, अशी भीती वाटेल मी देवाचं भजन करायला लागलो तर पोरं बघतील का नाही काय, की इकडं पोरं बी बघायची नाहीत आणि देव बी बघायचं नाही, म्हणजे घर काना. एक सांगतो, ज्यावेळी निष्काम होऊन देवावर भार घालून जर तुम्ही इकडं आलात आणि जर तुमची देवानं व्यवस्था नाही लावली तर या व्यासपीठावर परत उभा राहणार, गॅरंटी देतो. काय देतो? गॅरंटी आहे बरं. आणि तुम्हाला पटत नसतं तर उदाहरण देतो आणि पुढे जातो अभंगाकडे. कशा करता सांगालोय, आता तरुण नाहीत त्यासनी ना, तरणा भाग्यवन. आता ह्यासनी काय सांगायला पाहिजे? विरक्तीच सांगायला पाहिजे, त्याशिवाय देव कळणार नाही ना. खरं आहे बरं. हे तुम्ही खुनगाट बांधा, एवढं कीर्तनातनं कळलं तरी पुष्कळ झालं. एवढं केलं ना मोकळं मन होतंय. आपण सगळ्या जबाबदाऱ्या झटकायच्या, काय गरज नाही. आता काय सांगावं, काल तरी 90 क्रॉस केलेलं माझ्याकडे लंगडत लंगडत आलंय आणि म्हणते ताकदीची 2 इंजेक्शन द्या. मी म्हटलं कशाला जागा, तुला ताकद आता नाही पाहिजे. तर काय नाही म्हणते, नातवाचं ठरलंय बघतो नि मरतो. हेच देव बघतो नि मरतो म्हणलं असता तर मुक्त होईतास रे तुझ्या. मी म्हटलं त्याला हेच आहे, यालाच परिवर्तन म्हणतात बरं. अंतःकरणात संसाराबद्दल असणारी आसक्ती नष्ट करणं आणि तेच प्रेम भगवंतावर कन्वर्ट करणं, यालाच मोक्ष म्हणतात. मोक्ष काय देवान गटोडं बांधून ठेवाय नाही बरं. तिथं आपणच आपुली आपण करा, मग देवाची खरी ओळख कळेल बरं. तोपर्यंत कळणार नाही. लक्षात घ्यायचं. जाऊ द्या, जमलं तर करा, जबाबदाऱ्या द्या झटकून, आपल्या मनाप्रमाणे जगा आता. आणि आपल्या मनाचा एकच उद्देश ठेवा, देवाचं अधिष्ठान ठेवून जर तुम्ही प्रपंच केला इथनं पुढचा तर निश्चितपणे तुम्हाला पुढे जाईल. आणि जर तुम्हाला भीती वाटत असेल पुढे खाण्यापिण्याचं काय होईल, ऐका सांगतो तुम्हाला, एक मनुष्य जात सोडली तर सगळ्यांनी भार कुणावर घातलाय? कुणावर घातला? देवावर घातलाय ना. पटत नसलं तर चला आता जाऊया शेतात, एखाद्या पाखराच्या घरट्यात जाऊया. 2 पिलांना घेऊन ते पक्का खाली बसला असेल. हां, बरं ते घर आरशीशी बांधून बसले काय काट्या कुट्याच? हां, बरं ती पोरं सकाळी उठल्या उठल्या आई काहीतरी खायला दे म्हणत असतील का नाही? हां, पाखराची म्हणत असतील. त्यानं जर उद्या करता त्या मुलाकरता 2 तांदळाचं दाणं घरट्यात आणून ठेवलं असलं ना तर मग उद्यापासून कीर्तन बंद माझं. गावतील 2 तांदळाचं दाणं घरट्यात, त्याचा कोणावर विश्वास आहे? हां, स्वतःवर आणि देवावर. स्वतःवर कमी पण देवावर जास्त आहे. तू माझ्या पिलांची माझी व्यवस्था केल्याशिवाय. आमचं तसं नाही. पुढच्या 7 पिढ्या
बसून खाल्या. इथं बसून सांगते कटीला, नामा पुढच्या 7 पिढीने बसून खाल्लं तर कोपरा काय हलायचा नाही, ह्याचा कोपरा हलणार नाही. तरी म्हणते नामा तंबाखू दे. 7 पिढीचं काय कुजीवतोस. किती आसक्ती आहे. हा कधी मुक्त होईल, केव्हा मुक्त होईल. पुन्हा घनोस होऊन बसावं लागेल तिथं. लोक म्हणतात बघा आता ते साप झालंय धनावर. एक लक्षात घ्या, प्रपंचावरचं मन आता उतारव्यात काढून टाकायचं आणि देवाकडे लावा आणि मग बघा आनंदमय जीवन कसं होतं. मी तर आता ठरवले बोलाना, अजिबात माझ्याकडून कुठल्याही प्रकारची सापेक्ष भूमिका ठेवायची नाही. अरे हे कोंबडीला कळतं, आम्हाला कवा कळायचं. कोंबडी तिला आपापली पायावर उकरून खाया झाली की जवळ येते का टोचते. कळते ना, आहे ना कोंबडी. त्यासनी खाया येत नाही, प्या येत नाही, चला येत नाही, तोपर्यंत आपल्या चोचीतलं त्याच्या चोचीत घालते. पण उकरून खायला लागलं की इकडं आलंच तर बघ आता माझं मी आणि तुझं तू. हे जर कोंबडीला कळत असेल तर कोंबड्यानो तुम्हाला कवा कळायचं. किती स्वतःला बांधून घ्यायचं. संसार बंधन हाच बंद आहे बरं. ही संसाराबद्दलची आसक्ती देवाकडे जाऊ देत नाही बरं. देवाच्या आणि आपल्यामध्ये येणारा मोठा प्रतिबंध म्हणजे प्रपंच आहे. आणि जो प्रपंचाचा प्रतिबंध तोडू शकत नाही तो परमार्थात प्रवेश करू शकत नाही. मग किती कीर्तन कर नि भजन कर नि उड्या मार, देवाला माहित आहे कसं उड्या मारायला ते. त्याला अंतरात तर कळतं बरं. आसक्ती जर माझ्यावर किती प्रेम आहे का संसारावर प्रेम आहे त्याला कळत नाही. कळतं बरं तो. निसंगता कळे अंतरिके गुद निसंगता कळे अंतरिके गुद आता तुझी लाग तुझे देवा आता आणि असं जर होत नाही तर आता म्हणजे येते साये करावे देवा. देवाला सांगावं आता ही घरची आहे घनात, तू आता मला सहाय्य कर आणि तुझ्याकडे खेचून. काय संतांची वचन आहेत. मी माझ्या परीनं प्रयत्न करतोय, मला जमत नाही. ज्यावेळी स्वतःला जमत नाही त्यावेळी कुणाला बोलवावं. आम्ही सांगतोय आता आमच्यानं होत नाही, घराकडे घेऊन गावा. याला काय खायला घालायचं ते घाला. मी सांगतोय खायला प्यायला घालायला सांगत नाही. याला आता ह्याच्या देवाचं नाव घ्यायला सांगा. माझ्याकडे जी सिरियस पेशंट येतात त्याला मी खाय प्यायला काय सांगत नाही बरं. काय आयुष्यभर थोडं खाल्लं आणि प्यालंय. आता काय खायचंय ना, काय खायचं राखलंय तेव्हा याला काय सांगायचं. आता ह्यानं जे राखलंय तेच करायला सांगायचं. याला आता देवाचं नाव घ्यायला लावा. सगळे हसतात बरं आणि हेच खरं आहे बरं. आणि एवढ्या करतात या मुद्द्याकडं. म्हणून आता आपण यथासांग तुम्हाला सांगतो एवढं करा बरं. मनात खूनगाठ बांधा. एवढं कीर्तनात न कळलं तरी मी भरून पावलो बरं. घरातली माझ्या बडबडा लागल्यात, बंद करा म्हणतात. पोरं आमची सगळी क्वालिफाईड आहेत. पप्पा किती बोंबलून सांगितलं तर लोक ऐकत नाहीत. गप घरात बसा म्हणतात. ध्यान करत बसा, तुम्हाला आम्ही काही डिस्टर्ब करत नाही. काहीतरी एक झोपडी बांधून देतो, तुकडोजी महाराजांसारखं मस्तपैकी ध्यान करत. माझा आवडीचा विषयच ध्यान आहे. ज्याला अंतरंग साधनापैकी निधी ध्यासन म्हणतो ना आपण. निधी ध्यासन केल्याशिवाय तुम्हाला सर्वम खलविदम ब्रह्म अहम ब्रह्मास्मी प्रचिती आल्याशिवाय सर्वम खलविदम ब्रह्म दिसणार नाही. त्याच्याकरता निधी ध्यासन, अंतरंग साधलात निधी ध्यासन म्हणजे ध्यान. त्याच्याशिवाय तुम्हाला देव कळणार नाही बरं. वाक्य किती. आणि जोपर्यंत निधी ध्यासन होत नाही ना, कीर्तन सुद्धा एकाग्रतेनं होत. मग चंचलता येते अंतकरणात. अंतकरणात काय होते मग. हे किती पब्लिक आहे, मी वाजवणारं कोण आहे, गाणारं कोण आहे, भागात माझ्यासारखा पट्ट्या नाही, एवढीच माणसं आल्यात.
तू माणसा करता आलंस काय, तुझ्या करता रे तुझ्या. कीर्तन कोणा करताय? कीर्तन कोणा करताय? उद्धारा करताय स्वतःच्या. आणि हे निधी ध्यासनाशिवाय कळणार. अंतर्मुख होऊन होतं, मग अंतर्मुख होतं कीर्तनात, मग देव सगळीकडे दिसतो. बरं तोपर्यंत दिसत नाही. बरं म्हणून या आता देवाचा सर्वसाधारण परिचय मी दिला. आता सगुण साकारच का, तर त्याचं उत्तर देतात तुकोबर आहे. त्याची शक्ती सांगताना म्हणतात ब्रिदजाचे जगदा. आताची सगुण साकाराची ओळख करत असताना तुकोबारा इथं सांगतात ब्रीदजाचे जगदानी. आता यास्काचार्याच्या मताप्रमाणे अजून तीन गोष्टी, अजून 6 गोष्टी देवाच्या ओळखी करता सांगितल्या त्याने. पहिलं त्यातलं देव कशात ओळखावा? दानात. कशात ओळखावा? दान. मग आता दान देत नाही कोण? सगळीच दान देतात. मग सगळी देव आहेत का? आता सप्त्या दान दिल्याशिवाय चालतो का? कोण पंगत दान करतो, कोण बुवाचं दान करतो. बुवाचं म्हणजे बुवाचं येणं जाणं करतो, कोण टाळकऱ्यांचं येणं जाणं करतो, काही अथराचं दान करतात, कोणी मंडपाचं दान करतो, ज्याच्या त्याच्या कोतीप्रमाणे कोणी महाप्रसाद दान करतो. मग तो देव का? नाही. दानात म्हणजे कसं? देवा इतका दान देणारा कृपाळू जगात दुसरा कोण? म्हणून त्याचं चकारात्मक वर्णन करतात. इथंही तोची घाटले तोची म्हणी स्मरावा. आणि दानात सुद्धा विठेवरी ज्याची पाऊले समान तोच एक दान शूर दाता. तोची का स्मरावा? दानाच्या बाबतीत देवासारखा दानी कोण नाही. किती दान दिलंय? मला वाटतं 21 स्वर्ग आणि सगळी भूमंडळ पाताळ सगळी निर्माण करून सगळीच्या सगळी काय केलेत? दान केलेत. ही पृथ्वी सुद्धा कोणाचे? त्याचं सांगू का? दानातलं दान आणि सामर्थ्य दोन्ही गोष्टी सांगू एकात. एक चिंतन 6 गोष्टी सांगायच्या म्हटलं तर कीर्तन होऊन जाईल त्याच्यात. एका गोष्टीचं दान आणि सामर्थ्य दोन्ही एकत्र घेतो. सामर्थ्य ही नुसतं दान देणारा असतो ना, दान देण्याकरता सत्ता लागते. बरोबर आहे? दानाची व्याख्या कशात होते? निवळ देण्यात नाही, दान देण्याकरता सत्ता लागते. आता तुम्हाला सप्त्यात 51 देताना घरात विचारायला लागतंय काय तुमचं तुम्ही देता? हाय सत्ता देऊ आहे का 51? तुमची 51 कशाला? 25 द्या. मग ते घ्या 25. सत्ता आहे का? सत्तेवर दान ठरतं. बरं स्वतंत्रता नाही. बरं देवाची सत्ता ही निरपेक्ष सत्ता आहे. बरं आमची सत्ता सापेक्षत्वान आहे. आम्हाला दान द्यायची सुद्धा आगा दान द्यायची सोडून द्या, सप्त्याला या परवानगी घ्यायला लागते. कीर्तनाला जाऊ आहे का? जावा खरं, जरा बाळ्याला झोपवा म्हणते आणि मग जावा. आम्ही जेवता तोवर बाळ्याला झोपवा. हे खाटावर पडते, बाळ्या खेळते आणि हेच झोपतंय. म्हणून एक लक्षात घ्यायचं, कोणताही सत विचार अंतःकरणात आला पटकन कृतीत आणायचा. त्याच्याबद्दल सल्ले घ्यायचे नाहीत. वाईट विचाराला 10 जणांना विचारा, पण सत विचाराविषयी कुणाचाही सल्ला घ्यायचा नाही, तो कृतीत आणायचा. हेच तुमचा पुरुषार्थ आहे. बरं आणि हा पुरुषार्थ जर कराल तर निश्चित देवापर्यंत तुमचा प्रवास झाल्याशिवाय राहत नाही. आणि जर सत विचारत बसला 51 देव गप द्यायचं, भांडण झालं तरी चालतं. सांगू का? तुकोबारा यांनी आयुष्यभर पत्नीला साडी घेतली नाही. जमल तुम्हाला आम्हाला? आयुष्यभर एकही साडी घेतली नाही. पुरावा आहे माझ्याकडं. आणि तिनं राबून घेतली एक साडी. एक दिवस लोकाच्यात कामाला जाऊन मालक तरी का आणत नाही म्हणून राबून साडी घेतली. आणि ती आंघोळीला आंघोळ करून नेसायची. पूर्वी नवीन आणले की आंघोळ करून नेसत हो, आता रोज करतात त्यामुळे काय प्रश्न येत नाही. पूर्वी आठवड्यातनं एकदाच मंगळवार का
आंघोळीचा वार कुठला होता? मी आलोय त्यातनं म्हणून मला माहित आहे. आमची आंघोळ केव्हा असायची? मंगळवारी. मंगळवारी आंघोळ करून सुद्धा मन स्वच्छ होती. आता रोज करून बी दूषित झाल्यात रे. मन स्वच्छ पाहिजेत. वर धरून काय स्वच्छ असून काय करायचं? हाय का आता धर्म राहिला का? आता नुसतं ह्याच्याकडे किती पैसे आहेत तो तेवढा पाहुणा. गरीब आहे त्याला जुंकून बघत नाहीत. पहिलं गरीबाचं लक्ष गरीबाकडं होतं. बरं कुत्री घराकडे येणार राजा हो. कारण 1 BHK 2 BHK घरात गावात आलं, पुढची दारं कुत्री येतात का भाकरीला? माणसं येईना तर कुत्री कुठली येते? कशाला प्रवचन कीर्तन? आम्ही बोंबलाय करायचं सप्त. आता ही बाहेरची येतात म्हणजे त्याच्याकडेही जातात म्हणून येतात. बुळ येतात पाकिटाला येतात. त्याला काहीतरी होईना सप्त्याचं पाकिट मिळालं की चांगवला. अवघड आहे सगळं. सगळं कमर्शियलपणा. प्रेम आटलं बरं आणि गरजेचं आहे बरे महाराज. प्रेम नसेल तर ईश्वर सुद्धा येत नाही दादा. किती तुम्ही नाकावीन आणि प्रेमावीन भजन काय करायचंय बाबा? प्रेम नसेल तर सगळ्या संसार सुद्धा कडेला जायला काय लागतंय? पैसा नाही. पैसा हे दुय्यम स्थान आहे. प्रेम नसेल तर पैशाचा संसार कडेला जात नाही. आणि प्रेम असेल तर पैसा आड येत नाही. ऐका तुकोबऱ्यांनी साडी मोरीच्या कट्ट्यावर टाकली आणि आंघोळ करायला गेली. दारात एक आई आली. आई म्हणजे हीच आई गेली. कोण? जगन्माता तुकोबऱ्यांच्या घरी नवी साडी घेतली. बघूया काय करतोय तुकोबा. आई साहेब दारात भिकाऱ्याचं सोंग घेऊन जावं. आणि तुका साडी नाही र लेका, एखादी साडी असेल तर दे म्हणाला. आणि ती बायकोची साडी तिला देऊन टाकलं. हाय पट्ट्या असा दानसूर. एवढा जगदानी एवढा जगदानी एवढा जगदानी मागे तुळशी दळ पाणी मागे तुळशी दळ पाणी होय बंदी केला पैसा होय राजनीच्या ऐका, हा प्रसंग तुम्हाला छोटा आणि हसण्यावरून येऊ नका. राबून आणलेली साडी आईला देतात. त्या हिच्याकडे नाहीत का? आई साहेबांच्याकडे नाहीत का साड्या? काय पाहिलं? भाव. आता इथं तुकोबार आहे. गरीब श्रीमंत काय? हे श्रीमंत एवढं सांगा, ज्यांच्या दारामध्ये जगाची मालकीन साडी मागा येते ती गरीब, आणि जो साडी एकच आहे ती दुसऱ्याला देतो तो श्रीमंत. कोण श्रीमंत ते सांगा रे बाबा. बोला. श्रीमंत जगत करू ज्यांच्या दारात देवानी भीक मागावी ते संत आहेत, ते श्रीमंत आहेत. बरं, आम्ही त्यांची गरिबी सांगून सांगून कीर्तनकार मोठे झालो, पण श्रीमंती ऐका त्यांचे दादा. जगाची मालकीण येते साडी मागण्याकरता. मग श्रीमंत कोण आहे? आणि तीही एकच आहे, माहिती आहे. पत्नीला दुसरी नेसायला नाही याची सुद्धा जाणीव आहे आणि तरी देतो. आमची फाटकी दिली की गावभर सांगते. देताना जुनी देते हो ती बाय भिकारीला. काय म्हणती? साडी दिली नाही भिकारणीला. ते भिकारीने दोरी वळली बाई नेसाय नाही ग बस. तिनं काय केली? तिनं बी बघितली. हा नेसायच्या लायकीच नाही. मग आता ही काय करायचं लायकी? जगद्गुरु तुकोबऱ्यांची श्रीमंती सांगालो दादाना घेतली नाही, नुसतं भजनात आयुष्य गाठलं. म्हणून आज लोक तुकोबऱ्यांचं नाव आदराने घेतात. वारकरी संप्रदायाचा मंत्र होतो ज्ञानोबा तुकाराम. तुका म्हणे त्यांच्या नामे करिता घोष नातळ. या ऐका, जगदाणी का म्हणायला लागलं?
जग दान देण्याकरता जग स्वतःच्या ताब्यात असावं का दुसऱ्याच्या? मग आता हे सगळ्या विश्वावर कोणाची सत्ता आहे? बोला. सामर्थ्यच सांगायचं म्हटलं, ऐका, हे विश्व निर्माण केलं, दान देऊन टाकलं, आम्हाला फुटबॉलाचा मुगुळ भावाला द्याय जमत नाही रे. तुमच्या भांडणं आमचे घर बांधताना कशात होत्यात का? हा, मुगळात तुझ्या आधीन बांध. इकडं वाळू पडली तर जमणार नाही. आणि एवढ्या मोठ्या मण्याची माळ गळ्यात. अवघड आहे दादा. दान देणं एवढं सोपं? प्रत्येक गावात हे भांडणं कशा करता होतात? अरे विश्व निर्माण केला आणि दान केला म्हणून तोच एक. सांगतो तुम्हाला त्याचं सामर्थ्य सांगतो. आता मला वेळ नाही त्याचा परिचय देण्याकरता, कारण हे अभंग वाटतात सोपे पण सोडवायला फार कठीण आहेत. बरं अभंग माझा टायमिंग संपला. बरं पहिल्याच दिवशी 12 वाजवलं तर तुम्ही म्हणणार हे खरं नाही. पहिल्या दिवशी वेळेस संपवतो. ऐका, भगवंताचं सामर्थ्य सांगू का? दातृत्व सांगता येईल. बरं काय दिलं म्हणाल? सगळं विश्व निर्माण केलं, दान दिलं, पण विश्व निर्माण केलं नाही. विश्वाचं पालन पोषण कोण करतो? पोषणात पुढे येते वर्णन. इथं दानत्वात, दानत्वात ठीक आहे देतील, पण त्याचं पोषण, पोषणात सुद्धा तो श्रेष्ठ आहे. पोषितो जगाशी हे कलाची. आता पोषण्याकरता सामर्थ्य लागतं. मग सामर्थ्य सांगू का? पृथ्वीवर किती पाणी टक्के आहे का? 72% धरा, 71% आहे आणि 29% जमीन आहे. आता हा आम्ही घरात प्रयोग करूया. घरात 1 बारडीवर पाणी घ्या. किती घ्यायचं? 1 बारडीवर पाणी म्हणजे 71% पाणी. त्यात एक हेंडा टाका. हेंडा कळतो ना? ढेकळ हेंडा, मातीचा एक हेंडा घ्यायचा आणि त्या बारडीत टाकायचा. काय होईल? तो विरघळून जाईल. मग आता 29% जास्त काय 71% जास्त? 71%. हे विरघळायला पाहिजे होतं काय? काय व्हायला पाहिजे होतं? बोला. विरघळायला, पण काय विरघळत नाही सांगताय का? मी भूतळी, मी समुद्र भूतळी. कोण बसलाय? देव. कुठे गेलाय? समुद्राच्या. पृथ्वी तारिली पाताळाशी जाता. मी समुद्र भूतळी. मी गेलो असे समुद्र भूतळी, म्हणून हे समुद्र तळी पासूची ढेकळी विरेची ना. असं ज्ञानेश्वरीत वर्णन आहे. ज्ञानोबरायांनी देवाच्या मुखातला मी राहिलो असे समुद्र भूतळी, म्हणून ही पासूची ढेकळी विरेची ना. ती समुद्रात का बुडवना? त्या दोघांच्या मध्ये हा तटस्थ म्हणून काय राहिलाय? ईश्वर. बर कोण राहिलाय? तो जर बाजूला गेला तर ही ढेकळी बुडायला. पृथ्वीला काय म्हणतात ज्ञानोबर आहे? पासूची ढेकळी. पासू म्हणजे माती आणि ढेकळी म्हणजे हेंडा. जसं बारडीभर पाण्यात काय बुडतंय? हेंडा विरघळून जातोय. तसं 71% पाण्यात ही पासूची ढेकळी उशीर बुडाली असती, पण मी थांबल्यामुळं तिकडं समुद्र येत नाही. नसल पटत 9व्यातला गतीर भरता तो श्लोक काढा, म्हणजे त्याच्यात आले वर्णन. गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम प्रभव प्रलय स्थानम बीजम अव्ययम. हे सगळं काढा, मग त्याच्यात तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल. जर समुद्र तळाला देव नसता तर ही पासूची ढेकळी विरून गेली असती. विरून, त्याला महाप्रलय म्हणतात. तो प्रलय व्हायला वेळ लागला नसता. बरं हे त्याचं सामर्थ्य आहे. बरं आणि दातृत्वाच्या बाबतीत सगळं दान केलं. आता बघा 4 ऋतू कोणाचा आहेत? त्याचंच. बरोबर ना? उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, शरद हे ऋतू कोण करतंय? देवच म्हणा. आता देव म्हणावं तर शिकलेले म्हणतात इट्स सो नॅचरली. क्वालिफाईड लोकांचं म्हणणं काय? इट्स नॅचरली. मला कोल्हापुरात एक म्हणालो इट्स सो नॅचरली. तू सांगायची
गरज नाही. मी म्हटलं गो टू द रूट ऑफ द नेचर. आय ॲग्री फॉर दॅट. इट्स अ नॅचरली. आय ॲग्री फॉर दॅट म्हटलं. पण गो टू द रूट ऑफ द नेचर. नेचरच्या मुळाशी जा. मग देअर इज वन पॉवर म्हणते. मग ते अगा ती पॉवर म्हणजेच देव रे. तू पॉवर म्हणतोस, आम्ही फरक काय. आणि मग पॉवर इज गॉड. तुम्ही पॉवर म्हणता, तुम्ही त्याला काय म्हणता, एक शक्ती आहे म्हणतात. ती अदृश्य आहे पण ती शक्ती सगळं करते. तू तिला शक्ती म्हणतोस, आम्ही त्याला निर्गुण निराकार म्हणतो. आमचं देवाचं कोणतं रूप आहे ते दिसत नाही, पण राखल्याशिवाय राहत नाही ना. म्हणून म्हटलं ना, जर ही समुद्र तळी जर मी बसलो नसतो तर ही पासूची ठेकडी मुजल्याशिवाय राहिली नसते. हे सामर्थ्य आहे त्याचं. आणि दाणी केवढा जगदान करावं. आला का हो फाळा मागायला? बोला, आला का फाळा मागायला पृथ्वीचा? कधी देवाकडे बघितलाय? कवा तरी रडा गा त्याच्या नावानं, बोंबला त्यांच्या नावानं कवा तरी. कधीतरी देवा करता रडावर. देवा इतकं केलंस आणि मी तुझ्याकडे काहीच केलं नाही म्हणून कधीतरी रडा एकांतात. खरंच रडावर, मन मोकळं होईल. रडलो का त्याच्याकरता? काय नाही केलं बरं. आम्हाला पैदा केलं त्यानं, शरीर दिलं त्यानं. आईच्या बाळाच्या दुधाची उत्पत्ती कोण केली? बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवेदोनी. ऐका, सवेदोनीचा अर्थ सांगतो. आईला दूध जास्त झालं तर आई आजारी पडते, आणि बाळाला दूध कमी झालं तर बाळ आजारी पडते. म्हणजे पोषण होत नाही. जशी बाळाची भूक वाढावी तसं दूध वाढवतो. हे कोण करते? मग इट्स अ नॅचरली. बुक्का पाडीन शेंबड्या नॅचरली. तर काय नॅचरली लावलाय तुम्ही? काय अग्री करत नाही तुम्ही? ही संतांची वचन आहेत. कुठल्या बुवांच्या आहेत का? तंबाखू चोळ्यांचा. ज्यानी देवाबरोबर बोलावं, खावं, फिरावं, ज्याच्या लंगोटी यार म्हणून त्याला तुका म्हणे देवा सत्य राबवावे. सत्यानं राबवलेले संत आहेत त्यांना, आणि राबतो त्यांच्या घरात. प्रमाण पुष्कळ दिले असते मी, आता मला वेळ नाही, थोडक्यात सांगतो. त्याला आता काही लोक म्हणतात जगाला दिलं असेल, जमीन निर्माण केली असेल, आम्हाला काय दिलंय? परवा एक जण माझ्यावर रट्ट सारीत आला, त्याने दिलं असेल. म्हणला मला काय दिलंय ते सांग. तुम्हाला शरीर दिलंय ना, तुम्हाला काय दिलंय? दानच द्यायचं झालं तर शरीर. सांगू का? आमची WHO नावाची मेडिकल सायन्सची जागतिक लेवलची हेल्थ संस्था आहे. WHO, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणून. सगळ्या जगातली जागतिक आरोग्य संस्था आहे आमची. त्या वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन संस्थेनं या शरीराची किंमत केली. काय दिलंय म्हणताना तेवढा एकाने जय विठ्ठल घेऊया. आम्हाला काय दिलंय? काय दिलंय त्यानं? कसला दानशूर आहे? तर या शरीराची किंमत आमच्या सगळ्या जगातल्या डॉक्टरच्या असोसिएशननं 55 दशलक्ष अब्ज डॉलर केली आहे. किती? मानवी शरीराची किंमत किती आहे? 55 दशलक्ष अब्ज. 55 किती शून्य त्या घरात जाऊन बघा. अब्जात मोजायचं आहे. एवढ्या किमतीचं शरीर फुकट दिले रे तुमच्या. कसं दिलंय ते? फ्री ऑफ कॉस्ट. फुकट फुकट काय रुपया घ्याय नाही. मेंटेनन्स परवडना. परवडते काय? डॉक्टरकडे जाताना जाऊ का नको? आमची अवलादच तशी आहे. बुक्काच पडतात तुमचा. कोरोनात आमच्या 7 पिढीला सपनाईने एवढं कमवून ठेवलंय आम्ही. कोरोनात एका डॉक्टरने एवढं कमवलंय महाराज, त्याच्या दवाखान्यात कुत्रं बी जायत नव्हतं. खरं आहे बरं. अरे साथीचे रोग सेवे करता भगवंत पाठवत असतो. साथीचे रोग कशा करता? सेवे करता येतात. मेवा खाण्याकरता नाही बरं. बघा सगळ्या संतांच्या काळात, तुकोबारांच्या काळात सुद्धा प्लेगची साथ होती. तुकोबारांनी गावठी औषधं चेचून दिलेत. मी सेवे करता संधी असते. त्याचा आम्ही काय केला? मी जाईत नव्हता तिकडं. मी जगाला जग दिलं असेल, आम्हाला काय दिलंय, आम्हाला काय काय दिलंय त्याच्याबद्दल मी पुष्कळ बोलतो. आला मला वेळ नाही तरी पण सांगतो. हे काय दिलंय आम्हाला? शरीर. आणि निव्वळ मड्याची किंमत आम्ही 55 दशलक्ष अब्ज डॉलर केली. त्याच्यात आम्ही 5 गोष्टी इन्व्हॉल्व केल्या.
नाहीत. कोणत्या कोणत्या? जीवाची किंमत आम्ही करू शकत, कारण कुठं आहे ते माहीतच नाही. एक म्हणते कपाळात आहे, एक म्हणते हृदयात आहे, एक म्हणते बरं कपाळात हात म्हणावा तर हात मोडल्यावर मरतंय. बघा कुठं आहे अजून निश्चितपणे सांगता येत नाही. आमच्या ज्ञानोबारांनी सांगितले एरवी सर्वांच्या हृदयातच देव आहे. काय म्हणतात कपाळात आहे, कपाळात नाही, कुठं नाही, तो राहिलाय कुठं? हृदयात आहे. जाऊ दे, त्याच्याबद्दल शंका आहेत. आता हृदयाचं आलं म्हणून सांगतो तुम्हाला. हृदय नावाचा पंप दिलाय, त्याचं काय पैसे घेतल्यात? रात्रंदिवस कोण चालवतंय बोला? मानवी रक्ताचा एक दोष आहे, ते जर नाही फिरलं तर गोठतंय, नाही फिरलं तर गोठतंय. आणि फिरवण्याला करता बी त्याला गती लागते, ती योग्यच लागते. 120 किंवा 130चं स्पीड लागतंय फिरवायला. ते वाढून बी चालत नाही. वाढलं की गोळ्या खायला लागतात, कमी झालं की सलाईन लावायला लागतंय. कळतंय ना माझं बोलणं? वाढलं म्हणजे काय होणं? बीपी वाढणं म्हणजे गती वाढली. गती वाढलं की बी धोका आहे. आणि गती पण ते योग्य गतीत फिरवणारा कोण आहे असं सांगतात बरं आमचं मेडिकल सायन्स. ते जर रक्त एका रेषेत लांब नेलं, लांब पाईप टाकून, तर 24 तासात 33,000 किलोमीटर ते जात आहे लांब. किती? 33,000 किलोमीटर लांब रक्त जाईल. एवढं आतला पंप फिरवतोय रगात. आणि तरी म्हणते काय केले देवान, काय दिले? मुस्काड फुटल. काय दिले? तू फिरव बघ, बायकोला सांगून चाक मारायला, हँडल मारायला. बघूया रात्री तू झोपल्यावर हँडल मारतीय काय. गीतेमध्ये वर्णन आहे बरं. अहं वैश्वानरो प्राणिनाम देहिमाश्रिता प्राणापान व्यान समानम पचाम्य अन्न चतुर्विधम. तुम्ही खायचं काम करता, पचवायचं काम पठ्या करतो. 4 प्रकारचं अन्न आहे. चुष्य चोकून खायचं, सावून खायचं, चाटून खायचं आणि प्यायचं. याच्या पलीकडे दुसरं अन्न नाही. 4 प्रकारचं अन्न आम्ही ढकलतो. आता मी कीर्तन इकडं पंचपतीचं आल्यावर 32 वेळा चावून खाली असेल भाकरी, नुसती ढकलली असते. काय केले? ढकलली. आपण ते पचवायचं काम कोण करायला? परमात्म्याची उदारत्व दातृत्वाबद्दल शंका घेऊ नका. म्हणून तोची दुसरा किती दान आहे सांगा. मी प्रत्येक अवयवाचं वर्णन केलं असतं, मला वेळ नाही बरं. नुसतं हृदयाचं सांगितलं. अजून सांगू का? जनावरांचं सांगतो. जनावर काय खातात नि दूध तयार होते? कडबा, चारा. फिल्टरचं पाणी पितात काय गटारातलं? हां, फिल्टरचं पाणी आणि कडबा एका मशीनीत घाला आणि दुसऱ्या बाजून दूध येतंय का बघूया. काढा अशी मशीन आहे तुमच्याकडं. एका बाजून काय घालायचं? गटारातला पाणी आणि कडबा टाकलायचा मशीनीत, आणि तिकडं काय तयार करायचं? हाय तुमच्याकडं मशीन? सर सांगतोय का? ते दूध तयार होण्याकरता 3 लाख वेळा आज फर्टिलायझेशन होतं त्याचं. सायंटिस्टनी त्याचं वर्णन केलं. किती वेळा ते फिल्टर होते प्राण्याच्या शरीरामध्ये? 3 लाख वेळा खाऊन पचवून फिल्टर होऊन मग म्हशीचं धार. आणि हे विथिन 24 आवर्स, 24 तासामध्ये ती गायचं मशीन काय तयार करते? पांढरं शुभ्र शुद्ध दूध. मग ह्याला बी म्हणतात नॅचरली. 24 तासात होतंय तुमच्याकडं दूध. मग म्हशी कोणी पाळल्या? काढा की गा सुधारल्या म्हणून म्हसनी, इकडं कडबा तिकडं दूध. होईल का? हे देवाचे उपकार आहे. म्हणून तोची म्हणी त्याचं मनात स्मरण ठेवा बरं. पुष्कळ त्याचे उपकार सांगता येतील बरं. वेळ झालाय, मधलं भजन घेऊया. पुढच्या वर्षी उरलेला अभंग सोडतो. आता मला विठोबा रखुमाई पहिलं सूत्र चालू आहे ब्रीदजाचे. अजून ब्रीदावर बोलाय नाही. ब्रीद म्हणजे काय? ब्रीद वाक्य जोपासणं वेगळं आणि लिहिणं
आमच्या दवाखान्याच्या बोर्डावर ब्रीद वाक्य असते, सेवा सौजन्य शुश्रूषा. काय असते? सेवा सौजन्य. आत काय बी नसतंय का त्यातलं? सेवा बी नाही, शुश्रूषा बी नाही, सौजन्याची ऐशी तैशी. मड्याचं मड उचलू देत नाही पैसे दिल्याशिवाय. आणि हे सौजन्य अवघड आहे. पण भगवंताचं जे ब्रीद आहे त्या ब्रीदाला जगला, जग दान केलं. बरं आता ते पुढचं मी बोलत नाही, 2च मिनिटात संपवतो. ब्रीद ज्याचे जगदाणी तोची म्हणी स्मरावा. मग तुकोबरायांना कोणीतरी विचारलं, कुठं आहे तो? समपाय करकटी उभा तटी भिवरेचा. जो विठेवर समपाय ठेवून उभा आहे ना. आता इथं समाज सुद्धा पुष्कळ चिंतन आहे. समज का ठेवले याच्यावर सुद्धा पुष्कळ चिंतन आहे. परत कधी आलं तर आपण करू. आता झोप यायला लागली आहे. समपाय करकटी पत्ता सांगितला. उभा तटी ज्याला तुम्ही ब्रह्म म्हणता ना, ब्रह्म ब्रह्म निर्गुण निराकार, ते चालू आहे. नेनो ब्रह्म मार्ग चुकले आणि उघडे पंढरपुराले भक्त पुंडलिके देखिले उभे केले तो हा विठोबा निधान. तोच ज्याला तुम्ही ब्रह्म म्हणता तोच ब्रह्मरूपानं सगुण साकार होऊन भक्तांच्या उद्धारा करता भक्तांच्या कचाट्यात गावला. इथं सुद्धा पुष्कळ चिंतन आहे. जो साहेबाचा चमचा असतो ना, तो साहेबाकडून कामं करून घेतल्याशिवाय राहत नाही. मी म्हणतोय इथे बसत नाही म्हणतोय साहेब, कायद्यात बसत नाही. मी सांगतो म्हणून बसवा, तसं मी सांगतो म्हणून बसवा. येईल त्यांचा उद्धार कर, नटखट यावे. करा करल्यावर सापडला. चला तो कुठं आहे? समपाय करकटी उभा तटी. कसा आहे? कुठं आहे झालं आता? कसा आहे? पाहिली या वेद लावी. इतका सुंदर आहे की त्याच्या सारखा जगात दुसरा कोण नाही. एकदा बघितला की बस. विचारा गवळींना, देखिला डोळा बैसला मनी. आता खरं सांगा, माळकऱ्यांच्या अंतकरणातला देव जातो का? आणि गेला तर तो माळकरी का? खरंय बरं. बैसे जीवी जडवली. गवळणींची अवस्था काय झाली? व्यभिचार केला, व्यभिचार केला. सगळ्या घरावर नांगर फिरवला. पती पत्नीचं नातं सुद्धा तोडून टाकलं गवळणीने. म्हणून त्यांचा व्यभिचार सुद्धा भक्ती झाली दादानं. कारण तो तसा आहेच. बघितल्याबरोबर काय लावतो? भेद. भेद मोहन म्हणतात त्याला. नाव काय दुसरं? नुसतं मोहन नाही, मनमोहन. इतका मोहन घेतो. एकच दृष्टांत त्याच्या सुंदरपणाचा देतो. मासा कसा आहे? चंचल आहे का स्थिर आहे? पाण्यात मासा एका जागी बघितलाय का? नाही बघितला ना. चंचल आहे. ऐका आता त्याची सुंदरता कशी आहे. जय विठ्ठल घेतो. शेतू बांधला देवानी समुद्रात. कुठं? समुद्रात. शेतू बांधताना गंमत झाली. दगाड तर त्यात म्हणून तो बांधणारे इंजिनियर होते का? माकडं. कोण होती ती बांधायला? माकडं. दगाड तर त्यात एवढं ठरल्यावर सगळ्या माकडाने आणायची दगडाने. आणि कुठलंही पहिल्यांदा काम करताना दांडगी हौस असते, बरोबर आहे ना. सगळ्या माकडाने दगड टाकली. सुरुवातीला सेतू झाला रुंद. आता लंकेपर्यंत पुढं दगड घेऊन जायचं म्हटल्यावर कची कची माकडे घातली जातील. पुढे जायला दगड कोण घेऊन जाणार? जे निष्ठावंत आहेत तोच जाणार ना. पकडताना पहिल्यांदा रुंद झाला आणि पुढं बारीक बारीक झाला शेतू. देवाने विचार केला, ही माकडच आहेत. रस्ता रुंद आहे म्हटल्यावर एकदम जातील आणि पुढं समुद्रात पडून चेंगरा चेंगरी होऊन मरणार आणि पडणार आणि मासे ह्यांना खाऊन टाकणार. देवाने काय केलं माहिती आहे का? शेतूच्या मध्यावर जाऊन उभा राहिला आणि सुंदर असं रूप धारण केलं. सगळे जेवढे देव मासे होते ना, ते देवाला बघायला आले आणि देवाकडे बघतच राहिले. शेतूच्या कडेला झाल्या तटस्थ सकळ नेत्रपाती हो. ती बघतच राहिली. इतकं धारण केलं की त्याच्यावरनं माकडं कवा चलून गेली कळाली. दोन्ही बाजूला काय लागले?
देवमासे काय सामान्य नाहीत बरं, एकामेकाला चिकटून असे तटस्थ राहिले आणि देवाकडे बघत राहिले. मन काय घेतलं? मोहन. आणि ती तशीच वर्ण माकडं चलत गेली. त्यांना माकडांना वाटलं आम्हीच सेतू बांधला, ही खालची काय आहेत? दगडच आहे. इतका सुंदर आहे, एकदा बघितलं की बघतच राहावं असा आहे. असो, त्याच्या सुंदरपणाबद्दल पुष्कळ चिंतन करता येईल. कसा आहे तो? पाहिल्या वेद लावी बैसी जीवे जडवणी. आणि त्याचं दुसरं एक ब्रीद आहे, तो का म्हणे भक्ती काजा. असा आहे, जगदानी आहे, सुंदर आहे, कृपाळू आहे. हे तिसऱ्यातनं सांगतात किती कृपाळ आहे. सामान्यातल्या सामान्य भक्ताचं सुद्धा काम करायला तयार आहे. 10वे लाजा लावलाय, याच्यावर सुद्धा 7 दिवस कीर्तन करायला. कुणा करता कसा आला. किती दिवस करता येईल? प्रत्येक संतांचं चरित्र याला जोडा बरं. असं भक्तांचं काम केलं न सांगता. असो, अशा प्रकारचा हा अभंग पहिल्या दिवशीचा. याची 2 ब्रीद आहेत. कुठली? भक्तांचं काम आणि जगदाणी. रूप 2 आहेत, एक सगुण एक निर्गुण. सगुण आहे ते मोह लावणार आहे, निर्गुण आहे ते व्यापक आहे. सगुणाला देश काल वस्तूची मर्यादा आली, निर्गुणाला देश काल वस्तूची मर्यादा नाही. असा हा परमात्मा, त्याचा आपण सप्ताह करतो. त्याची साधारण ओळख करून द्यायचा मी प्रयत्न केला. झालेली सेवा सर्वांच्या वतीनं पंढरीरायाच्या चरणी समर्पित करून सेवेला विराम देऊ. ज्ञानेश्वर माऊली